नमस्कार. यापूर्वी आपण राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय समजावून घेतलं आहे. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका आर्थिक वर्षामध्ये देशामध्ये निर्माण होणाऱ्या अंतिम वस्तू आणि सेवांचं मूल्य म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न, अशी एक सामान्य व्याख्या आपण राष्ट्रीय उत्पन्नाची केली होती. परंतु प्रश्न असा निर्माण होतो की राष्ट्रीय उत्पन्न मोजलं कसं जातं. राष्ट्रीय उत्पन्न मोजमापाच्या 3 पद्धती आहेत: उत्पादन पद्धत, उत्पन्न पद्धत आणि खर्च पद्धत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण राष्ट्रीय उत्पन्नाची उत्पादन पद्धत समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. उत्पादन पद्धत म्हणजे काय, किंवा उत्पादन पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न कसं मोजतात हे आपल्याला समजावून घ्यायचं आहे. सामान्यतः उत्पादन पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजताना वस्तू आणि सेवांचा फ्लो मोजला जातो. वस्तू आणि सेवा ज्या निर्माण होतात त्यांचा अर्थव्यवस्थेमधला प्रवाह एका आर्थिक वर्षामध्ये किती आहे हे उत्पादन पद्धतीनुसार मोजलं जातं. या उत्पादन पद्धतीलाच मूल्यवर्धित पद्धत, व्हॅल्यू ॲडेड मेथड असं देखील म्हणतात, किंवा या पद्धतीला आणखीन इतर नावं देखील आहेत. यामध्ये माल साठा पद्धत, इन्व्हेंटरी मेथड, निव्वळ उत्पादन पद्धत, नेट आउटपुट मेथड, किंवा इंडस्ट्रियल ओरिजिन मेथड, किंवा कमॉडिटी सर्व्हिस मेथड, वस्तुसेवा पद्धत, अशा वेगवेगळ्या पद्धतीनं सुद्धा या एकाच पद्धतीला संबोधलं जातं. आपण ही उत्पादनाची जी उत्पादन पद्धत आहे की जिला व्हॅल्यू ॲडेड मेथड असं म्हणतात, मूल्यवर्धित पद्धत असं म्हणतात, ही पद्धत आपण थोडक्यात समजावून घेऊया. आपण तिचा उल्लेख व्हॅल्यू ॲडेड मेथड असाच करूया, मूल्यवर्धित पद्धत असाच करूया. कारण उत्पादन पद्धत आपण ज्या पद्धतीला म्हणतो त्या पद्धतीमध्ये उत्पादन प्रक्रियेमध्ये जी मूल्यवर्धन होतं, उत्पादन प्रक्रियेद्वारे वस्तू बनत असताना प्रत्येक टप्प्यावर त्या वस्तूची जी व्हॅल्यू वाढत जाते, त्याचं मूल्य जे वाढत जातं, त्या वाढलेल्या मूल्याचा विचार व्हॅल्यू ॲडेड मेथडमध्ये होतो, म्हणजे उत्पादन पद्धतीमध्ये होतो. त्यामुळे त्याला मूल्यवर्धित पद्धत म्हणणंच जास्त योग्य आहे असं मला वाटतं. तर ही मूल्यवर्धित पद्धत काय आहे हे आपण थोडक्यात समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. आता म्हटलं तसं उत्पादन पद्धतीमध्ये किंवा या मूल्यवर्ग पद्धतीमध्ये वस्तू आणि सेवांचा प्रवाह मोजला जातो. एका आर्थिक वर्षामध्ये देशामध्ये किती वस्तू आणि सेवा निर्माण होतात, त्यांचा जो फ्लो आहे, प्रवाह आहे निर्माण होण्याचा, तो मोजण्याचं काम या पद्धतीमध्ये केलं जातं. सामान्यतः अर्थव्यवस्थेमध्ये जे उत्पादक युनिट आहेत, ज्यांना आपण कंपन्या म्हणू शकतो, मात्र त्यामध्ये अगदी लघु उद्योग, छोटे उद्योग, स्वतःसाठी उत्पादन करणारे उद्योग वगैरे वगैरे सगळे उद्योग त्यामध्ये येतील. तर हे यांनाच उत्पादक युनिट किंवा आपण कंपनी म्हणूया. तर या कंपन्यांच्या उत्पादन प्रक्रियेमधलं जे योगदान आहे ते योगदान या मेथडमध्ये मोजलं जातं, या मेथडने मोजलं जातं. राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजमाप करत असताना देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये असणाऱ्या जे उत्पादक युनिट आहेत किंवा उत्पादन संस्था आहेत, मग ते मोठ्या कंपन्या असतील, लघुउद्योग असतील, टायनी इंडस्ट्रीज असतील, किंवा घरगुती उद्योग असतील वगैरे वगैरे, या ज्या उत्पादन संस्था आहेत त्यांचं एकूण उत्पादन प्रक्रियेमधलं आर्थिक वर्षामधलं योगदान या पद्धतीनं मोजलं जातं. आता ही पद्धत, या पद्धतीनं राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना त्याच्यात 2 टप्पे आहेत किंवा 2 पायऱ्या आहेत. एक म्हणजे अर्थव्यवस्थेमधल्या उत्पादन प्रक्रियेमध्ये मूल्यवर्धन करणाऱ्या किंवा उत्पादन घेणाऱ्या उत्पादन संस्थांची ओळख करून घेणं, त्या आयडेंटिफाय करणं, शोधून काढणं, कोणकोणत्या आहेत, किती आहेत वगैरे वगैरे, अशा कुठल्या क्षेत्रामध्ये किती आहेत, विशिष्ट वस्तूचं उत्पादन करणाऱ्या किती आहेत, विशिष्ट उद्योगामध्ये किती आहेत, म्हणजे मोबाईल निर्माण करणाऱ्या किती आहेत, TV निर्माण करणाऱ्या किती आहेत, इतर स्वरूपाचं खाद्य निर्माण करणाऱ्या किती आहेत वगैरे वगैरे, अशा उत्पादन संस्था किती आहेत, कोणकोणत्या आहेत, ह्या अगोदर ओळखणं आणि त्याचं वर्गीकरण करणं हा पहिला टप्पा. उत्पादन पद्धतीनं किंवा मूल्यवर्धन पद्धतीनं राष्ट्रीय उत्पन्न मोजताना पहिल्या टप्प्यावर या सगळ्या उत्पादन संस्था ओळखायच्या आणि त्यांचं वेगळ्या गटांमध्ये वर्गीकरण करायचं त्यांच्या एकंदरीत स्वरूपानुसार. आणि त्यानंतर दुसऱ्या टप्प्यावर त्या प्रत्येक उत्पादन युनिटचं, म्हणजेच उत्पादन संस्थेचं एका आर्थिक वर्षामधलं उत्पादन प्रक्रियेमधलं योगदान मोजायचं. त्यानंतर त्याच्या प्रत्येक युनिटचं मिळवलेल्या योगदानाच्या किंवा प्रत्येक
उत्पादन संस्थेनं केलेल्या उत्पादनाच्या मूल्याच्या आधारे पुन्हा त्या उद्योगाचं एकंदरीत योगदान मोजायचं आणि त्यानंतर त्याची जी वर्गीकरण केलेलं असेल त्या वेगळ्या वर्गीकरणांचं एकंदरीत योगदान मोजायचं. म्हणजे उदाहरणार्थ समजा एक मोबाईल हा उद्योग आहे समजा, तर मोबाईलमध्ये किती कंपन्या आहेत किती उत्पादन संस्था आहेत, समजा एक 6 उत्पादन संस्था आहेत, तर या 6 यातल्या प्रत्येक कंपनीने एका आर्थिक वर्षामध्ये किती मोबाईल निर्माण केले आणि त्याची व्हॅल्यू काय. मग त्या 6 कंपन्या निर्माण केलेल्या उत्पादनाची व्हॅल्यू एकत्र केली की मोबाईल या उद्योगाची व्हॅल्यू मिळते. असं मोबाईल, टी व्ही आणि तत्सम स्वरूपाची उत्पादनं यांचं एकत्रीकरण केलं की इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाची व्हॅल्यू मिळते किंवा इलेक्ट्रॉनिक्स उद्योगामध्ये निर्माण झालेल्या वस्तू आणि सेवांचं मूल्य मिळतं. आणि अशा प्रकारे मग इतर क्षेत्रामधल्या उद्योगांचं एकत्रीकरण केलं की मग त्यातून राष्ट्रीय उत्पन्न मिळत जातं. या पद्धतीने दुसऱ्या टप्प्यावर त्या उत्पादन संस्थेच्या योगदानाचं मूल्यमापन किंवा मोजमाप, त्यानंतर उद्योगाचं, त्यानंतर क्षेत्राचं आणि मग संपूर्ण अर्थव्यवस्थेचं, असं बेरीज करत 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 राष्ट्रीय उत्पन्नापर्यंत पोहोचता येतं. सामान्यतः यासाठी राष्ट्रीय उत्पन्न मोजमापासाठी सामान्यतः अर्थव्यवस्थेचे 3 क्षेत्रांमध्ये विभाजन केलं जातं. एक प्राथमिक क्षेत्र की ज्याच्यामध्ये शेती आणि शेती आधारित उद्योगधंद्यांचा समावेश होतो. द्वितीय क्षेत्र किंवा दुय्यम क्षेत्र की ज्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री, वस्तू निर्माण करणाऱ्या उद्योगांचा समावेश होतो, विशेषतः औद्योगिक क्षेत्रामधल्या. आणि तिसरं म्हणजे टर्शरी म्हणजेच तृतीय क्षेत्र की ज्याच्यामध्ये सेवा निर्माण करणाऱ्या उद्योगांचा समावेश होतो, सेवांचा समावेश होतो. तर सर्वप्रथम अर्थव्यवस्थेमधले हे सगळे उद्योग या 3 क्षेत्रामध्ये विभागले जातात आणि मग पुन्हा त्या प्रत्येक क्षेत्राची पुन्हा विभागणी केली जाते सब सेक्टर्समध्ये, उपक्षेत्रांमध्ये. उदाहरणार्थ प्राथमिक क्षेत्रामध्ये एकंदरीत सगळे शेती आणि शेती आधारित उद्योगधंदे वगैरे येतात, खाणकाम वगैरे सगळ्या गोष्टी येतात. मग त्याचं पुन्हा विभाजन शेती, प्रत्यक्ष अन्नधान्य उत्पादन करणारे शेती किंवा शेती क्षेत्र, त्यानंतर फळं उत्पादन करणारं, त्यानंतर भाजीपाला उत्पादन करणारं, त्यानंतर मासेमारी, कुक्कुटपालन, वराहपालन वगैरे वगैरे, असं पुन्हा त्याचं सब सेक्टरमध्ये त्याचं विभाजन केलं जातं की त्याचे क्षेत्र वर्गीकरण केलं जातं. आणि पुन्हा त्या क्षेत्राच्या आतमध्ये प्रत्येक युनिट म्हणजे प्रत्येक उत्पादन संस्था, म्हणजे शेतीच्या बाबतीत प्रत्येक शेतकरी त्याचं उत्पादन, त्याचा विचार केला जातो. अशा प्रकारे या सगळ्यांचं एकत्रीकरण म्हणजे प्रत्येक युनिटचं उत्पादनाची मूल्य मोजून मग त्यांची बेरीज करून क्षेत्राचं आणि मग 3 क्षेत्रांची बेरीज करून राष्ट्राचं उत्पन्न मोजलं जातं. आता हे मोजमाप करत असताना मला वाटतं आपल्या लक्षात आलं असेल की ही मोजमापाची प्रक्रिया कशी चालते. उत्पादन पद्धतीनं मोजमाप करत असताना किंवा व्हॅल्यू ॲडेड मूल्यवर्धन पद्धतीनं मोजमाप करत असताना, हे मोजमाप करत असताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. त्यामध्ये एक महत्त्वाचं म्हणजे ओन अकाउंट प्रोडक्शन जे आहे फिक्स्ड ॲसेटचं, ते त्यामध्ये इन्क्लूड करण्याची, समाविष्ट करण्याची काळजी घ्यायला हवी. काही उत्पादन संस्था स्वतःला लागणारी मशिनरी स्वतःच निर्माण करतात, स्वतःला लागणाऱ्या गोष्टी स्वतःच निर्माण करतात. उदाहरणार्थ आपल्याकडे एखादा कार्पेंटर असेल किंवा सुतारकाम करणारा एखादा व्यक्ती असेल, तर त्याच्या घरातले फर्निचर तो स्वतःच बनवणार, तो काय बाजारातनं दुसऱ्याकडून बनवून घेणार नाही, बरोबर ना. तर अशा प्रकारे काही जणं स्वतःच असे फिक्स्ड ॲसेट निर्माण करतात. ते सुद्धा या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समाविष्ट करण्याची काळजी घ्यायला हवी, कारण ते बाजारामध्ये विक्रीला येत नाहीत आणि विक्रीला न आल्यामुळे त्याचे अकाउंटमध्ये नसतात, ते हिशोबामध्ये नसतात आणि त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नामधून सुटण्याची शक्यता असते. तो टाळण्यासाठी त्या गोष्टींचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समावेश करण्याची काळजी घ्यायला हवी. दुसरं म्हणजे प्रोडक्शन फॉर सेल्फ कन्झम्पशन. काही जण स्वतःच्या उपभोगासाठी उत्पादन करतात. उदाहरणार्थ आपल्याकडे जी शेती होते त्यामध्ये शेतीपैकी बराचसा भाग स्वतःच्या कन्झम्पशनसाठी असतो आणि तो बाजारामध्ये विक्रीला न आणल्यामुळे त्याचं मूल्यमापन होणं अवघड असतं, ते राष्ट्रीय उत्पन्नामध्ये सुटण्याची शक्यता असते. यासाठी ते सेल्फ कन्झम्पशन, स्वतःच्या उपभोगासाठी जे उत्पादन होतं त्याचे देखील समावेश त्याच्यामध्ये करायला हवा, करण्याची काळजी घ्यायला हवी. त्यानंतर इम्प्युटेड रेंट ऑफ ओनर ऑक्युपाईड हाऊसेस, घरं भाड्यानं देणं, वस्तू भाड्यानं देणं आणि त्याचं मिळणारं भाडं हा सुद्धा उत्पन्नाचा एक भाग असतो.
याचे बऱ्याच वेळेला याचे हिशेब ठेवले जात नाहीत किंवा याचे कागदोपत्री व्यवहार होत नाहीत आणि त्यामुळे ते राष्ट्रीय उत्पन्नामधून सुटण्याची भीती असते. ही भीती असते म्हणण्यापेक्षा तसं एक शक्यता असते आणि त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाचं खरं कॅल्क्युलेशन होणार नाही, त्या अर्थानं भीती असते. तर ते सुद्धा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समाविष्ट करण्याची काळजी घेतली जायला पाहिजे. एक गोष्ट राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समाविष्ट होणार नाही याची काळजी घ्यायला हवी, ती म्हणजे सेकंड हँड मशीनचा सेल. सेकंड हँड मशीनची जी विक्री होते त्यांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नामध्ये होता कामा नये, ते वगळण्याची काळजी घ्यायला हवी. कारण का, तर सेकंड हँड वस्तू ज्या आर्थिक वर्षामध्ये ती वस्तू खऱ्या अर्थानं निर्माण झाली त्या आर्थिक वर्षामध्ये ती वस्तू ऑलरेडी मोजली गेलेली आहे, त्यामुळे इथे ती मोजण्याची गरज नाही आहे. त्या वस्तू त्या अशा प्रकारच्या व्यवहारांची, सेकंड हँड व्यवहारांची व्यवहार या प्रक्रियेमधून वगळण्याची काळजी घ्यायला हवी. आणि मात्र हे सेकंड हँड व्यवहार जे होतात ते व्यवहार होताना मध्यस्थानं घेतलेलं ब्रोकरेज किंवा कमिशन हे मात्र या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये, या वर्षीच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समाविष्ट करण्याची काळजी घ्यायला हवी. कारण का, तर व्यवहार हा या वर्षी झाला आहे, सेकंड हँड जरी असला तरीसुद्धा, सेकंड हँड वस्तूचा व्यवहार असला तरीसुद्धा, मात्र त्याचं कमिशन मात्र त्या व्यक्तीला त्या व्यक्तीच्या किंवा त्या मध्यस्थाच्या या वर्षीच्या उत्पन्नाचा भाग आहे. त्यामुळं ब्रोकरेज आणि कमिशन मात्र अशा सेकंड हँड व्यवहारांच्या बाबतीतलं ते यावर्षीच्या उत्पन्नामध्ये घ्यायला हवं. या काही काळजी घेतल्या पाहिजेत राष्ट्रीय उत्पन्न मोजमाप करत असताना. तुमच्या लक्षात आलं असेल की मगाशी म्हटलं तसं सिक्वेन्स असा असतो की सर्वप्रथम वेगवेगळ्या उत्पादन संस्थांचा राष्ट्रीय उत्पादनामधलं योगदान मोजलं जातं. त्या आधारे त्या मार्केटचं, त्या वस्तूची जी बाजारपेठ असेल त्या वस्तूमध्ये जेवढ्या कंपन्या किंवा उत्पादन संस्था त्यांचं एकत्रीकरण केलं जातं आणि त्या आधारे त्या मार्केटचं राष्ट्रीय उत्पादनामधलं योगदान मोजलं जातं आणि मग त्या क्षेत्राचं आणि मग 3 क्षेत्रांचं एकत्र करून राष्ट्राचं उत्पन्न, अशा प्रकारे हे मोजमाप होते. परंतु मुळात मूल्यवर्धित पद्धतीनं त्या एका उत्पादन संस्थेचं मोजमाप कसं होतं हा प्रश्न आहे. आपल्याला तो समजावून घ्यायचा आहे. एका विशिष्ट उत्पादन संस्थेनं एका आर्थिक वर्षामध्ये निर्माण केलेल्या वस्तू आणि सेवांचं मूल्य कसं मोजलं जातं हे आपण समजावून घेतलं की आपल्याला मूल्यवर्धित पद्धतीनं म्हणजेच उत्पादन पद्धतीनं राष्ट्रीय उत्पन्न कसं मोजलं जातं हे समजायला मदत होईल. आपण ते अगोदर समजावून घेऊया. मूल्यवर्धित पद्धतीनं राष्ट्रीय उत्पन्न मोजताना, की ज्याला आपण उत्पादन पद्धत असं पण म्हणतो, राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना उत्पादन प्रक्रियेमधून ज्या वेळेला वस्तू किंवा सेवा जाते त्या उत्पादन प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यामध्ये त्या उत्पादनाच्या मूल्यामध्ये पडत गेलेली भर मोजली जाते. असं का केलं जातं? कारण दुहेरी मोजणी टाळण्यासाठी. एकाच वस्तूच्या उत्पादनामध्ये पुन्हा पुन्हा मोजमाप होऊ नये ते टाळलं जावं यासाठी मूल्यवर्धनाची पद्धत वापरली जाते. आता हे मूल्यवर्धन म्हणजे काय, व्हॅल्यू ॲडेड म्हणजे काय, ज्याला इंग्रजीमध्ये आपण व्हॅल्यू ॲडेड असं म्हणतो. तर हे मूल्यवर्धन किंवा व्हॅल्यू ॲडेड म्हणजे काय, त्याचं एक साधारण सूत्र बसवता येतं. व्हॅल्यू ॲडेड इक्वल टू व्हॅल्यू ऑफ फायनल आउटपुट मायनस इंटरमिडिएट एक्सपेंडिचर. मूल्यवर्धन म्हणजे काय, एका उत्पादन संस्थेनं केलेलं व्हॅल्यू ॲडिशन किंवा व्हॅल्यू ॲडेड काय आहे, त्याची व्हॅल्यू एका आर्थिक वर्षामधली काय आहे, तर ते काढण्यासाठी व्हॅल्यू ऑफ टोटल आउटपुट मायनस इंटरमिडिएट एक्सपेंडिचर या दोघांची वजाबाकी केली की आपल्याला व्हॅल्यू ॲडेड, त्या उत्पादन संस्थेनं व्हॅल्यू ॲडेड काय केलं त्या आर्थिक वर्षामध्ये ते कळतं. आता याच्यामध्ये इंटरमिडिएट एक्सपेंडिचर म्हणजे काय, तर जेव्हा उत्पादक वस्तू निर्माण करतात त्यावेळेला ते उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये कच्चा माल वापरतात, यंत्रसामुग्री वापरतात आणि मग त्यातून अंतिम वस्तू तयार करत असतात. आता याच्यामध्ये हा जो कच्चा माल आहे हा इंटरमिडिएट गुड्स आहे. एका उदाहरणाने आपण हे समजावून घेऊया. उदाहरणार्थ एका उत्पादकानं समजा आपण एक बेकरीवाला घेऊया. एक बेकरीवाला समजा 100 रुपये किमतीचे ब्रेड तयार करतो आहे. 100 रुपये किमतीचे ब्रेड तयार करतो आहे. हे ब्रेड तयार करत असताना त्याला 70 रुपये किमतीचं मैदा किंवा फ्लोअर पीठ लागतं आहे. ओके, फ्लोअर आवश्यक आहे, व्हीट किंवा मैदा आवश्यक आहे. आणि हे 70 रुपये किमतीचा जो मैदा त्यानं वापरला आहे तो मात्र त्यानं बाहेरून खरेदी केला आहे. त्याने एका मिलरकडून किंवा मैदा तयार करणाऱ्या एखाद्या कंपनीकडून, चक्कीकडून म्हणूया आपण, तो आटा त्यानं खरेदी केला आहे.
तर तो 70 रुपयाचा आहे. आता हा जो 70 रुपयाचा आटा त्यानं बेकरीवाल्याला विकला आहे, तो 70 रुपयाचा आटा तयार करण्यासाठी त्या चक्कीवाल्यानं, मिलरनं शेतकऱ्याकडून 30 रुपयाचे गहू खरेदी केलेत. ओके, 30 रुपयाचे व्हीट खरेदी केलेत. आता या परिस्थितीमध्ये या सगळ्यांचा हा 30 रुपयाचा व्हीट वापरून चक्कीवाल्यानं 70 रुपयाचा आटा तयार केला आणि या 70 रुपयाचा आटा वापरून बेकरीवाल्यानं 100 रुपयाचे ब्रेड तयार केले. समजा हा ब्रेडसाठी आटा हा एकमेव घटक लागतो असं आपण समजूया, दुसरं काही लागत नाही असं सध्या समजूया. ओके, तर अशा परिस्थितीमध्ये आपण जर राष्ट्रीय उत्पन्न मोजलं तर ह्या 3 वेगवेगळ्या क्रिया आहेत. काय होईल? इथं 100 अधिक 70 अधिक 30 म्हणजे 200 रुपये होईल. उत्पादनाची व्हॅल्यू 200 रुपये होईल. परंतु प्रत्यक्षात तसं आहे का? तसं नाही आहे. कारण या 100 रुपयामध्ये 70 रुपये जे आहेत ते फ्लोअरचे आहेत, पिठाचे आहेत आणि 70 रुपयामध्ये पुन्हा 30 रुपये जे आहेत ते गव्हाचे आहेत. म्हणजे या 30 रुपयाचं डबल काउंटिंग झालं. या 30 रुपयाचं काउंटिंग इथे झालं आणि या 70 रुपयाचं काउंटिंग पुन्हा इथे झालं. म्हणजे इथं खरं तर बेकरीवाल्यानं उत्पादनामध्ये उत्पादनाच्या व्हॅल्यूमध्ये, उत्पादनाच्या मूल्यामध्ये जी भर घातली आहे ती 100 वजा 70 एवढीच आहे, म्हणजे 30 रुपयांचीच आहे. त्याने आट्याचं रूपांतर ब्रेडमध्ये केलं आणि आट्याचं रूपांतर ब्रेडमध्ये आपलं कौशल्य वापरून ब्रेडमध्ये करत असताना त्याच्या मूल्यामध्ये भर किती पडली, व्हॅल्यूमध्ये भर किती पडली? फक्त 30 रुपयाची. 70 रुपयाचे 100 रुपये का झाले? कारण त्याचं रूपांतर ब्रेडमध्ये झालं म्हणून. परंतु ते मूल्य किती रुपयानं वाढलं? फक्त 70 रुपयानं. याचा अर्थ हे 70 रुपये इथं विचारात घेण्याची गरज नाही, कारण ते ऑलरेडी इथं काउंट करताना विचारात घेतले गेलेले आहेत. मग अशा वेळेला हे 30 इथे 30 रुपयाचं व्हॅल्यू ॲडिशन झालं, इथे 20 रुपयाचं व्हॅल्यू ॲडिशन झालं आणि इथे 30 रुपयाचं व्हॅल्यू ॲडिशन झालं. म्हणजे पहिल्या गव्हाचं उत्पादन करताना 30 रुपयाचं व्हॅल्यू ॲडिशन, पिठाचं उत्पादन करताना अधिक 20 रुपयाचं 40 रुपयाचं अधिक 40 रुपयाचं व्हॅल्यू ॲडिशन आणि ब्रेडचं उत्पादन करताना अधिक 30 रुपयाचं व्हॅल्यू ॲडिशन. मग एकंदरीत विचार केला तर उत्पन्न किती तयार झालं किंवा उत्पादनाचं मूल्य किती तयार झालं? 40 आणि हे 30, 60, 100 रुपयाचं. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न 100 रुपयाचंच आहे, नक्की 200 रुपयाचं. जेव्हा आपण अंतिम वस्तूच्या मूल्यामधनं ह्या मध्यस्थ वस्तूंचा खर्च वजा करतो त्यावेळेला आपल्याला जे मिळतं त्याला व्हॅल्यू ॲडेड असं म्हणतात किंवा व्हॅल्यू ॲडिशन असं म्हणतात, मूल्यवर्धन असं म्हणतात. आता हे जे वजा केलं गेलं आहे यालाच इंटरमिडिएट एक्सपेंडिचर असं म्हणतात. हाच इंटरमिडिएट एक्सपेंडिचर आहे, मध्यस्थ खर्च आहे. तर व्हॅल्यू ॲडेड कशावरून मिळतं? या उदाहरणावरून तुमच्या लक्षात आलं असेल. व्हॅल्यू ॲडेड कशावरून मिळतं? तर व्हॅल्यू ऑफ फायनल आउटपुट म्हणजे अंतिम उत्पादनाचं मूल्य वजा मध्यस्थ खर्च. ओके, आता व्हॅल्यू ॲडेड बाय ईच प्रोड्युसिंग एंटरप्राइज इज ऑल्सो नोन ॲज ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड ॲट मार्केट प्राईस. हे मूल्य मोजत असताना आपण मार्केट प्राईसचा विचार केला आहे, बाजारपेठेमध्ये असणाऱ्या अंतिम किमतींचा विचार केला आहे. त्यामुळे याला ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड ॲट मार्केट प्राईस GVA@MP असं म्हटलं जातं. आता हे जे इथं आपण या समीकरणामध्ये व्हॅल्यू ऑफ फायनल आउटपुट घेतला आहे त्याच्यामध्ये पण 2 गोष्टी आहेत. व्हॅल्यू ऑफ फायनल आउटपुट म्हणजे काय? त्या उत्पादन संस्थेचा किंवा कंपनीचा त्या वर्षातला एकूण सेल अधिक चेंज इन स्टॉक्स किंवा इन्व्हेंटरी, याला एकत्रितपणे व्हॅल्यू ऑफ फायनल आउटपुट असं म्हणता येतं. आता चेंज इन स्टॉक म्हणजे काय? तर ज्यावेळेला नवीन आर्थिक वर्ष सुरू होतं त्यावेळेला मागच्या वर्षाचा काही त्याने उत्पादित केलेल्या वस्तूंचा स्टॉक त्याच्याकडे शिल्लक असतो आणि ज्यावेळेला वर्ष संपतं त्यावेळेला 31 मार्चला या वर्षीचा काही स्टॉक शिल्लक राहिलेला असतो. हा वर्ष संपतानाचा समजा मागच्या वर्षी एका उत्पादकाकडे 100 रुपयाचे मागच्या वर्षीचं उत्पादन शिल्लक होतं. ओके, हा त्याचा स्टॉक होता, ह्याला इन्व्हेंटरी असं म्हणतात. आणि हे आर्थिक वर्ष संपताना 31 मार्चला त्याच्याकडे 200 रुपयाचा स्टॉक आहे. म्हणजे स्टॉकमध्ये भर किती पडली? 200 वजा 100 बरोबर 100. ओके, ही जी स्टॉकमध्ये पडलेली भर आहे आर्थिक वर्षामध्ये, वर्ष म्हणजे ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक त्या वर्षाचा. ओपनिंग स्टॉक आहे 100 रुपये आणि क्लोजिंग स्टॉक आहे 200 रुपये. मध्ये वर्षभर त्याने वस्तू विकल्या
निर्माण केलेल्या, पण ते इयर क्लोज करताना त्याच्याकडे स्टॉक आहे ₹200, म्हणजे ते एकूण स्टॉकमध्ये भर किती पडते? ₹100ची पडते. ओके, ही जी भर आहे, ही भर इथे चेंज इन स्टॉकच्या स्वरूपात प्लस मायनस जी असेल ती त्या सेल्समध्ये मिळवली की आपल्याला व्हॅल्यू ऑफ फायनल आउटपुट मिळतो. आणि या व्हॅल्यू ऑफ फायनल आउटपुटमधून हा मध्यस्थ खर्च, मगाशी म्हटलं तसा इंटरमिडिएट एक्सपेंडिचर वजा केला की व्हॅल्यू त्या उत्पादन संस्थेचं त्या आर्थिक वर्षामधलं व्हॅल्यू ॲडेड मिळतं. ओके, आता हे जे आहे हे ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड आहे. मगाशी म्हटलं तसं हे जे आहे ते ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड आहे. मग या ग्रॉस व्हॅल्यू ॲडेडवरून नेट व्हॅल्यू ॲडेड काढता येतं, निव्वळ मूल्यवर्धन. ते कसं काढायचं? तर ग्रॉस व्हॅल्यू वजा डिप्रिसिएशन. ग्रॉस व्हॅल्यूमधून जे डिप्रिसिएशन येतं उत्पादन प्रक्रियेचं ते वजा केलं की ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड मिळतं. आता डिप्रिसिएशन म्हणजे काय? घसारा म्हणजे काय? तर उत्पादन प्रक्रियेमध्ये साधनं वापरली जातात त्यांची होणारी झीज ती भरून काढावी लागते प्रत्येक वर्षी. यंत्र झिजलं म्हणून फेकून देताना त्या ठिकाणी दुसरं यंत्र आणावं लागतं, आणि दुसरं यंत्र आणलं म्हणजे काय यंत्राची संख्या वाढली नाही, एक यंत्र कमी झालं आणि त्या जागी दुसरं आलं. त्यामुळे इथे कुठेही नवीन इन्व्हेस्टमेंट झाली नाही, तर ते डिप्रिसिएशन तेवढं भरून काढलं. आणि हे डिप्रिसिएशन भरून काढत असताना, हा घसारा भरून काढत असताना, ही झीज भरून काढत असताना या वर्षीच्या उत्पन्नातूनच त्याची तरतूद केली. त्यामुळे ते डिप्रिसिएशन वजा केलं पाहिजे. हे डिप्रिसिएशन वजा केलं, हा घसारा किंवा झीज जी आहे उत्पादन प्रक्रियेमधल्या साधनांची ती ग्रॉस व्हॅल्यू ॲडेडमधून वजा केली की नेट व्हॅल्यू ॲडेड मिळतं. नेट व्हॅल्यू ॲडेड ॲट मार्केट प्राईज. ओके, आणि नेट व्हॅल्यू ॲडेड ॲट मार्केट प्राईजहून आपल्याला नेट व्हॅल्यू ॲडेड फॅक्टर कॉस्टपाशी जायचं आहे. आता मार्केट प्राईज अँड ॲट फॅक्टर कॉस्ट या संकल्पना आपण राष्ट्रीय उत्पन्नाच्या वेगळ्या संकल्पनामध्ये पाहिलेल्या आहेत, त्यातून पुन्हा एकदा समजावून घ्या. इथं आता नेट व्हॅल्यू ॲडेड ॲट फॅक्टर कॉस्टपाशी जायचं आहे. तर नेट व्हॅल्यू ॲडेड ॲट फॅक्टर कॉस्टपाशी जाताना आपल्याला हे जे NVA ॲट मार्केट प्राईज आपण काढलं आहे, त्या NVA ॲट मार्केट प्राईजमधून नेट इनडायरेक्ट टॅक्सेस वजा करायचे, म्हणजे आपण फॅक्टर कॉस्टपाशी येतो. उत्पादन खर्चापाशीचं निव्वळ व्हॅल्यू ॲडेड, निव्वळ मूल्यवर्धन आपल्याला उपलब्ध होतं. कारण नेट इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे काय? तर नेट इनडायरेक्ट टॅक्स, भरलेले इनडायरेक्ट टॅक्स वजा सबसिडी, या दोघांची वजाबाकी म्हणजे नेट इनडायरेक्ट टॅक्स. ओके, याच्या आधारे नेट व्हॅल्यू ॲडेड ॲट फॅक्टर कॉस्ट उपलब्ध होते. या नेट व्हॅल्यू ॲडेड फॅक्टर कॉस्ट किंवा ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड ॲट मार्केट प्राईज या संकल्पनांच्या आधारे GDP ॲट मार्केट प्राईज किंवा GDP ॲट फॅक्टर कॉस्ट किंवा NDP ॲट मार्केट प्राईज किंवा फॅक्टर कॉस्ट या संकल्पना मिळतात. मग GDP ॲट मार्केट प्राईज काढताना GVA ॲट मार्केट प्राईज एका कंपनीचं अधिक दुसऱ्या कंपनीचं अधिक तिसऱ्या कंपनीचं असं एकूण क्षेत्रांचं, मग पहिल्या प्राथमिक क्षेत्राचं अधिक द्वितीय क्षेत्राचं अधिक तृतीय क्षेत्राचं यांची बेरीज केली या सगळ्या GVA ॲट मार्केट प्राईजची, ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड ॲट मार्केट प्राईजची, की आपल्याला GDP ॲट मार्केट प्राईज मिळतं. GDP ॲट फॅक्टर कॉस्ट काढताना हे यातून फक्त डिप्रिसिएशन वजा करायचं. यातून डायरेक्ट डिप्रिसिएशन वजा करता येतं किंवा इथेच काढताना डिप्रिसिएशन वजा करून GDP ॲट फॅक्टर कॉस्ट काढून घ्यायचं, GVA ॲट फॅक्टर कॉस्ट, जिथे इथं आपण NVA काढलं. आणि मग त्या आधारे त्या सगळ्या कंपन्यांची बेरीज, मग क्षेत्रांची बेरीज करून GDP ॲट फॅक्टर कॉस्ट मिळतं. आणि NDP काढताना काय करायचं? डिप्रिसिएशन फक्त वजा करायचं. डिप्रिसिएशन वजा केलं की NDP ॲट फॅक्टर कॉस्ट किंवा मार्केट प्राईस त्याप्रमाणे उपलब्ध होते. यावरून तुम्हाला राष्ट्रीय उत्पन्न मूल्यवर्धित पद्धतीने कसं मोजलं जातं हे समजलं असणार आहे. यावर आधारित उदाहरण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. प्रत्यक्ष कॅल्क्युलेशन करून बघणार आहोत की हे व्हॅल्यू ॲडेड कसं काढलं जातं आणि त्याच्या आधारे GDP कसा मोजला जातो हे एका प्रत्यक्ष उदाहरणाच्या साहाय्यानं, गणितीय उदाहरणाच्या साहाय्यानं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ते पाहूया. धन्यवाद.